Hello everyone, I welcome you all in this lecture of pharmacognosy. So in previous lecture we had completed the two methods of drug evaluation, that is chemical evaluation and physical method of evaluation. Okay, so chemical evaluation मध्ये आपण बघितलेलं आहे की केमिकल टेस्ट आणि केमिकल असे यूज करून आपण ड्रगचं इव्हॅल्युएशन करू शकतो. ओके, आणि फिजिकल इव्हॅल्युएशनमध्ये आपण बघितलेलं आहे की डिफरंट जे काही फिजिकल स्टँडर्ड्स आहेत ओके ते यूज करून आपण ड्रगचं फिजिकल इव्हॅल्युएशन करू शकतो. ओके, त्याच्यामध्ये आपण मॉइश्चर कंटेंट बघितलेलं आहे, विस्कॉसिटी बघितलेलं आहे, मेल्टिंग पॉईंट आहे, त्याच्यानंतर ऑप्टिकल रोटेशन हा पॉईंट आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. ओके, सो हे आपण फिजिकल मेथड ऑफ इव्हॅल्युएशनमध्ये बघितलेलं आहे. ओके, देन सर्टन इव्हॅल्युएटरी मेजरमेंट्स और इव्हॅल्युएटरी टेस्ट विच इज यूज्ड फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ ड्रग्स विच कम्स अंडर दिस फिजिकल इव्हॅल्युएशन. ओके, सो ॲज मेन्शन अर्लियर इव्हॅल्युएशन ऑफ ड्रग बेसिकली नीड इट्स आयडेंटिफिकेशन, राईट. सो आपण ड्रगचं इव्हॅल्युएशन कशाला करतो की ड्रगचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपण ड्रगचं इव्हॅल्युएशन करतो. ओके, अँड कॅन बी डन बाय मॉर्फोलॉजिकली अँड मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स. ओके, सो हे जे ड्रगचे इव्हॅल्युएशन आहे ते मोस्टली मायक्रोस्कोपिकली किंवा मॉर्फोलॉजिकली कसं करायचं ते आपण बघितलेलं आहे. ओके, मेनी अ टाइम्स द ड्रग आयडेंटिफाय बाय इट्स डायग्नोस्टिक कॅरेक्टर्स. ओके, so that include the substandard quality drug. Okay, so due to either the faulty collection or incorrect storage. Okay, so काही ड्रग्स जे आहेत म्हणजे आपण जे काही मॉर्फोलॉजिकली किंवा केमिकली किंवा फिजिकली ज्या ड्रगचं इव्हॅल्युएशन करतो त्याच्यामध्ये आपण बघतो की ड्रग जे आहेत त्याचं जर सबस्टँडर्ड क्वालिटीचे ड्रग आहेत त्याचं आपण इझिली ते इव्हॅल्युएटरी मेजर यूज करून आयडेंटिफाय करू शकतो. ओके, बट असे काही क्रूड ड्रग्स आहेत की जे त्यांचं फॉल्टी कलेक्शन झाल्यामुळे किंवा इनकरेक्ट स्टोरेज झाल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये जे काही केमिकल कंटेंट आहे त्याच्यामध्ये डिकम्पोजिशन येतात, व्हॅरिएशन येतात. ओके, सो दॅट इनकरेक्ट स्टोरेज और इनकरेक्ट फॉल्टी कलेक्शन ऑल दिस अफेक्ट्स द chemical or all this affects the purity content of that drug. Okay, so thus to prove its acceptability as a drug these following tests are used for the आयडेंटिफिकेशन और प्युरिटी चेकिंग ऑफ दॅट ड्रग. ओके, सो त्याच्यामध्ये ॲश कंटेंट आहे, एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज बघायच्या आहेत आपल्याला आणि व्होलाटाईल ऑइल कंटेंट बघायचं आहे. ओके, सो दिस 3 मेजर्स कम्स अंडर द फिजिकल इव्हॅल्युएशन ऑफ ड्रग. बट त्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं आहे की सर्टन ड्रग्स जे आहेत की ते क्रूड नेचरचे आहेत. ओके, पण त्याच्या स्टोरेजमुळे किंवा फॉल्टी कलेक्शन मेथडमुळे काय होणार आहे त्या ड्रगचं केमिकल डिकम्पोजिशन होतं. ओके, अँड दॅट डिकम्पोजिशन इज आयडेंटिफाय विथ द हेल्प ऑफ दिस 3 मेजर्स व्हॅल्यूज दॅट इन्क्लूड ॲश कंटेंट, एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज अँड व्होलाटाईल ऑइल कंटेंट. ओके, सो फर्स्ट आपण बघूया ॲश कंटेंट. ओके, सो द रेसिड्यू रिमेनिंग आफ्टर द इन्सिनरेशन इज अ ॲश कंटेंट ऑफ ड्रग. ओके, इन्सिनरेशन म्हणजे काय तर तो ड्रग पूर्ण जाळल्यानंतर. ओके, इन्सिनरेशन म्हणजे काय तर त्या ड्रगचं पूर्ण राखेमध्ये कन्व्हर्जन होतं, त्या प्रोसेसला इन्सिनरेशन असं म्हटलं जातं. ओके, सो द रेसिड्यू रिमेनिंग आफ्टर द इन्सिनरेशन इज द ॲश कंटेंट ऑफ ड्रग. ओके, म्हणजे ॲश कंटेंट कसं काय ड्रगचं चेक केलं जातं तर तो जो काही ड्रग आहे त्याला पूर्णपणे जाळलं जातं, त्याला राखेमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि जे काही राख तुम्हाला मिळणार आहे त्याला ॲश असं म्हटलं जातं. ओके, आणि त्याचं जे काही कंटेंट आहे इट इज नथिंग बट द ॲश कंटेंट ऑफ दॅट ड्रग. ओके, सो द रेसिड्यू रिमेनिंग आफ्टर द incineration is the ash content of that drug. Okay, so which simply represent the inorganic salt naturally occurring in the drug or adhering to its or deliberately added to its as a form of adulteration. Okay, मग त्या ॲशमध्ये काय काय असणार आहे, काय काय भेटणार आहे आपल्याला तर इनऑर्गॅनिक सॉल्ट्स जे काही त्या ड्रगमध्ये प्रेझेंट आहेत. ओके, त्याची राख आपल्याला मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतर जे काही त्या ड्रगला चिकटलेलं असेल ओके अधेरिंग मटेरियल त्या ड्रगला काय असेल की ते सुद्धा जळून त्या ड्रगसोबत राखेमध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, किंवा जर डेलिबरेटली म्हणजे इंटेन्शनली त्या ड्रगमध्ये ॲज अन अडल्ट्रेशन म्हणून जर काय ॲड केलं असेल ओके सो ते मटेरियलसुद्धा त्या
राखेमध्ये मिक्स होणार आहे. ओके, ते मटेरियलसुद्धा जळून त्याची राख त्या ओरिजिनल ड्रगच्या राखेमध्ये मिक्स होणार आहे. ओके, मग ते त्या ड्रगचे ॲश असते म्हणजे काय असतं, काय काय असणार आहे त्याच्यात, कशा कशाची राख असणार आहे, तर त्या ड्रगमध्ये जे काही इनऑर्गॅनिक सॉल्ट्स प्रेझेंट असणार आहेत त्याची राख असणार आहे. त्याच्यानंतर त्या ड्रगचं जे काही अदरिंग मटेरियल आहे की जे नॅचरली प्रेझेंट असणार आहे किंवा डेलिबरेटली त्या ड्रगमध्ये ॲज अन अडल्ट्रेशन म्हणून ॲड केलेलं कंटेंट जे असणार आहे त्या सगळ्याची राख आपल्याला त्या ड्रगच्या टोटल राखेमध्ये मिळणार आहे. ओके, सो इट इज द क्रायटेरिया टू जज द आयडेंटिटी ऑर द प्युरिटी ऑफ क्रूड ड्रग. ओके, सो त्याच्यामुळे हा ॲश कंटेंट हा जो पॅरामीटर आहे विच इज यूज टू check the identity and purity of crude drug. Okay, so this total ash value usually consists of carbonates, फॉस्फेट्स, सिलिकेट्स, सिलिका. ओके, सो इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कार्बोनेट्स, फॉस्फेट्स प्रेझेंट असतात. ओके, त्याच्यानंतर जे काही अदरिंग मटेरियल्स आहेत त्याच्यामध्ये सिलिका आहे, सिलिकेट्सचं कंटेंट त्या ड्रगमध्ये मिळणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण ॲश कंटेंट ड्रगचे जर फार्माकोपियल स्टँडर्ड चेक केले तर इथे तुम्हाला मेन्शन केलेले आहेत 2 कॉलम आहेत ड्रग आणि त्याचं टोटल ॲश मीन्स स्टँडर्ड फार्माकोपियल व्हॅल्यू तिथे ॲश कंटेंटची मेन्शन केलेली आहे विच इज इन % W/W युनिट. ओके, सो फर्स्ट ड्रग आहे ॲलोसाठी आहे 5% W/W. देन कॅनाबिससाठी आहे 15% W/W. जिंजरसाठी आहे 6% W/W. ओके, सो दिस इज द फार्माकोपियल स्टँडर्ड रीडिंग फॉर द ॲश कंटेंट ऑफ सर्टन ड्रग. ओके, सो हिअर इट इज मेन्शन द इम्पॉर्टन्स ऑफ ॲश व्हॅल्यू. मग ॲश व्हॅल्यूचे इम्पॉर्टन्स काय काय आहेत ते आपण बघूया. सो इट इज ॲन क्रायटेरिया टू जज द आयडेंटिटी ऑर प्युरिटी ऑफ क्रूड ड्रग. ओके, सो ॲश कंटेंट हा जो पॅरामीटर आहे विच इज ॲन प्रायमरी क्रायटेरिया टू जज द आयडेंटिटी अँड द प्युरिटी ऑफ क्रूड ड्रग. ओके, second is that it indicates the some extent the care taken in the collection and preparation of crude drug. Okay, so ॲश कंटेंटच्या व्हॅल्यूवरून आपण त्या ड्रगसाठी कोणती केअर किती एक्सटेंटमध्ये घेणं गरजेचं आहे ते एस्टिमेट करू शकतो. ओके, दॅट इंडिकेट्स सम एक्सटेंट द केअर इन द कलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ ड्रग. ओके, देन नेक्स्ट इम्पॉर्टंट इज दॅट इट इज यूज टू डिटरमाइन quantitatively inorganic salts present in the crude drug. ओके, मीन्स क्वांटिटेटिव्ह आपण त्याचं एस्टिमेशन करू शकतो. ओके, किती इनऑर्गॅनिक सॉल्ट त्या ड्रगमध्ये प्रेझेंट आहे त्याचं पर्सेंट आपण इझिली काढू शकतो. ओके, सो दिस इज द इम्पॉर्टन्स फॉर द ॲश व्हॅल्यू. ओके, इम्पॉर्टंट ऑफ द ॲश व्हॅल्यू. ओके, सो आपण काय बघितलेलं आहे ॲश व्हॅल्यू म्हणजे काय तर इट इज नथिंग बट द रेसिड्यू रिमेनिंग आफ्टर द इन्सिनरेशन ऑफ ड्रग. ओके, सो ड्रग पूर्ण जाळल्यानंतर जे काही ॲशचं कंटेंट प्रेझेंट राहणार आहे दॅट कंटेंट इज नोन ॲज ॲश व्हॅल्यू. ओके, सो ॲश व्हॅल्यूमध्ये काय काय असतं मग कशाची राख येणार आहे तर इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आणि जे काय अदरिंग मटेरियल आहे त्याची ॲश. सो ह्या दोन्ही ॲश ज्या आहेत त्या टोटल ॲश व्हॅल्यूमध्ये येतात. ओके, सो त्याच्यामध्ये ॲलोजमध्ये बघितलेलं आहे पण 5% W/W त्याची ॲश व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर कॅनाबिस आहे 15% W/W. जिंजर आहे 6% W/W. ओके, सो इथे त्या ड्रगचे एक्झाम्पल दिलेले आहेत अलॉंग विथ द फार्माकोपियल स्टँडर्ड्स रीडिंग. ओके, सो त्याच्यानंतर डिफरंट टाईप्स आहेत ॲश व्हॅल्यूचे. ओके, सो टोटल ॲश बघूया आपण आधी. सो टोटल ॲश ऑफ ड्रग इज इन्क्लुझिव्ह ऑफ फिजिओलॉजिकल ॲश. ओके, ऑर नोन ॲज नॉन फिजिओलॉजिकल ॲश. ओके, सो टोटल जे आपल्याला ॲश मिळणार आहे राख ड्रगची मिळणार आहे. ओके, त्याच्यामध्ये काय काय असणार आहे त्याला फिजिओलॉजिकल ॲश असणार आहे किंवा नॉन फिजिओलॉजिकल ॲशचं कंटेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. ओके, मग फिजिओलॉजिकल ॲश म्हणजे काय. सो फिजिओलॉजिकल ॲश इज डिराइव्ड फ्रॉम द प्लांट टिश्यूज while the non-physiological ash consists of residue or extraneous matter. Okay, that include sand, soil. Okay, मग फिजिओलॉजिकल ॲशमध्ये काय काय कंटेंट असणार आहे तर जे काही प्लांट टिश्यूजमुळे जी ॲश मिळणार आहे ओके दॅट कम्स अंडर द फिजिओलॉजिकल ॲश. ओके, म्हणजे ॲक्च्युअल प्लांटमध्ये जे काही सबस्टन्स यूज केलेला आहे त्याला जाळलेला आहे त्याची जी राख मिळणार आहे इट इज नथिंग बट द फिजिओलॉजिकल ॲश. ओके, आणि नॉन फिजिओलॉजिकल ॲशमध्ये कोणती ॲश असणार आहे तर त्या
ड्रगला जे काही अदरिंग मटेरियल चिकटलेलं असणार आहे, त्याच्यामध्ये सँड आहे, सॉईल असणार आहे, माती जी काही त्याला चिकटलेली असणार आहे, किंवा अडल्ट्रेंट म्हणून काही ॲड केलेलं असणार आहे. ओके, सो त्याची जी ॲश आहे दॅट कम्स अंडर द नॉन फिजिओलॉजिकल ॲश. ओके, सो त्याच्यामध्ये असणार आहे कार्बोनेट्स, फॉस्फेट्स, सिलिकेट्स हे कंटेंट त्या नॉन फिजिओलॉजिकल ॲशमध्ये प्रेझेंट असणार आहेत. ओके, सो दिस ॲश further divided into the different ash values. ओके, सो त्याच्यामध्ये ॲसिड इनसोल्युबल ॲश आहे, वॉटर सोल्युबल ॲश आहे, सल्फेटेड ॲश व्हॅल्यू आहे. ओके, सो डिफरंट ॲश आहेत त्या आपण आता ॲश व्हॅल्यूज आपण बघायच्या आहेत. फर्स्ट आहे ॲसिड इनसोल्युबल ॲश. ओके, सो विच इज द पार्ट ऑफ ॲश insoluble in dilute hydrochloric acid is also recommended for the certain drug. ओके, म्हणजे ॲसिड इनसोल्युबल ॲश व्हॅल्यू म्हणजे काय, त्या ड्रगची कोणती ॲश व्हॅल्यू असणार आहे की त्या ड्रगची जी ॲश आहे, राख आहे, ती डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये इनसोल्युबल असणार आहे. ओके, अँड दॅट व्हॅल्यू इज नोन ॲज ॲसिड इनसोल्युबल ॲश. ओके, आपण एखाद्या ड्रगची ॲसिड इनसोल्युबल ॲश कसं काय कॅल्क्युलेट करू शकतो, तर त्या ड्रगची जी काही ॲश मिळणार आहे ती डायल्यूट HCl मिक्स करायची. ओके, जो काही इनसोल्युबल पार्ट रिमेनिंग राहणार आहे ते जे कंटेंट आहे विच इज नोन ॲज ॲसिड इनसोल्युबल ॲश. ओके, सो अदरिंग डर्ट, सँड मे बी डिटरमाइंड बाय द ॲसिड इनसोल्युबल ॲश कंटेंट. ओके, सो ॲसिड इनसोल्युबल ॲश कंटेंटमध्ये काय काय प्रेझेंट असणार आहे, तर जे काही त्या ड्रगला अधेअर झालेलं मटेरियल आहे त्याच्यामध्ये डर्ट आहे, सँड आहे, सॉईल आहे. ओके, सो दॅट कंटेंट कम्स अंडर द ॲसिड इनसोल्युबल ॲश. ओके, सो फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं डिफरंट ड्रग बघितले तर त्याच्यामध्ये फार्माकोपियल स्टँडर्ड लिमिट मेन्शन केलेलं आहे. सो त्याच्यामध्ये फर्स्ट जर आपण बघितलं आगार आहे, त्याचं फार्माकोपियल स्टँडर्ड रीडिंग आहे नॉट मोर दॅन 1% W/W. ओके, नेक्स्ट ड्रग आहे बेलाडोना विच इज नॉट मोर दॅन 3% W/W. कॅनाबिस ड्रग आहे विच कंटेन्स नॉट मोर दॅन 5% W/W ॲश. Then cardamom which contains not more than 3.5% W/W ash. Then clove drug which contains not more than 0.75% W/W. Okay, so here it is the certain drugs which having their pharmacopoeial standard for acid insoluble ash. Okay, next आहे water soluble ash. So it is used to detect the presence of material exhausted by water. It helps to detect the presence of exhausted material in the genuine drug and it is calculated by dissolving total ash in 25 ml of water for 5 minutes. Okay, so this water soluble ash content कसं काढलं जातं, तर काय केलं जातं, त्या ड्रगची जी ॲश आहे ती 25 ml एवढ्या वॉटरमध्ये डिझॉल्व केली जाते 5 मिनिटासाठी. ओके, so this used to detect the presence of material exhausted by water. Okay, and it helps to detect the presence of exhausted material into a genuine drug. Okay, so त्या genuine drug मध्ये जे काही डिकम्पोज झालेलं मटेरियल आहे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर किंवा वॉटरमुळे एक्झॉस्ट झालेलं जे काही मटेरियल आहे त्याच्या टोटल आयडेंटिफिकेशनसाठी किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये ते प्रेझेंट आहे त्याचं आयडेंटिफिकेशन आपण वॉटर सोल्युबल ॲश या व्हॅल्यूने करू शकतो. ओके, नेक्स्ट आहे सल्फेटेड ॲश व्हॅल्यू. Okay, so it is calculated by incinerating the powdered drug at a temperature of about 600 degrees centigrade with dilute H2SO4 before ignition. Due to this process all the oxides and carbonates are converted to sulfated ash. Okay, सल्फेटेड ॲश व्हॅल्यू कॅल्क्युलेशनसाठी काय केलं जातं, तर ड्रग जो आहे त्याला जाळलं जातं किती टेम्परेचरला, तर 600 डिग्री सेंटीग्रेड या टेम्परेचरला. ओके, मग त्या ड्रगला कॉन्सन्ट्रेटेड H2SO डायल्यूट H2SO सोबत काय केलं जातं, इग्नाईट केलं जातं. ओके, त्याचं इग्निशन केलं जातं. सो दिस प्रोसेस, ह्या प्रोसेस केल्यामुळे काय होणार आहे, जे काही ऑक्साईड्स, कार्बोनेट, जी काही ॲश आहे, सो सगळी जी त्या ड्रगची ॲश आहे विच इज कन्वर्टेड इन टू द सल्फेटेड ॲश. ओके, अँड दॅट value is used for the evaluation of that drug. Okay, and that value is known as sulfated ash value. Okay, so this sulfated ash value is calculated by incinerating the powder drug at a temperature of about 600 degrees centigrade with H2SO4. Okay,
मीन्स त्या ड्रगला बिफोर इग्निशन H2S सोबत डायल्यूट H2S सोबत ट्रीट केलं जातं आणि नंतर 600 डिग्री सेंटीग्रेडला त्या ड्रगला पूर्णपणे इन्सिनरेट केलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये जे ऑक्साईड्स कार्बोनेट्सचं जे काही कंटेंट आहे ते सल्फेटेड ॲशमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. ओके, आणि त्या सल्फेटेड ॲशचं व्हॅल्यू जी आहे ती मग स्टँडर्ड फार्माकोपियल व्हॅल्यूसोबत कम्पेअर केली जाते आणि त्या ड्रगची प्युरिटी, क्वालिटी आणि त्याचं अडल्ट्रेशन आहे ते आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द ॲश व्हॅल्यू. ओके, ॲश व्हॅल्यू इथे हा पॅरामीटर आहे तो कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे एक्स्ट्रॅक्टिव्ज. ओके, सो डिटर्मिनेशन ऑफ एक्स्ट्रॅक्टिव्ह. So extractive value is the criteria to determine the quality and purity of crude drug. Okay, so many times the extracts obtained by exhausting the crude drugs, okay, and are indicative of approximate measure of certain chemical constituents they contain. Okay, so extractive म्हणजे काय, आपण बघितलेलं आहे की डिफरंट एक्स्ट्रॅक्शन सॉल्वंट यूज केले जातात आणि मग ड्रगमधलं जे काही ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे ते सेपरेट आउट केलं जातं. ओके, सो त्याच्यामुळे हे जे एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज आहेत विच इज ॲन मोर इम्पॉर्टंट क्रायटेरिया. ओके, कारण का त्या एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूमध्ये काय असणार आहे, ड्रगचं जे काही टोटल केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे ते त्या एक्स्ट्रॅक्टमध्ये प्रेझेंट असणार आहे. ओके, सो टेकिंग इन टू कन्सिडरेशन द डायव्हर्सिटी इन द केमिकल नेचर अँड द प्रॉपर्टीज ऑफ कंटेंट ऑफ ड्रग, व्हेरियस सॉल्वंट्स आर यूज फॉर द डिटर्मिनेशन ऑफ एक्स्ट्रॅक्टिव्ज. ओके, सो त्याच्यामुळे त्या ड्रगचं जे काही केमिकल नेचर आहे, ओके, किंवा त्याचे जे काही प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावर डिपेंड आहे की कोणतं सॉल्वंट जे आहे ते यूज केलं जातं. ओके, सो डिफरंट सॉल्वंटमध्ये डिफरंट एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज त्या ड्रगच्या येऊ शकतात. ओके, सो त्याच्यामुळे डिफरंट एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज ज्या आहेत त्या यूज केल्या जातात फॉर द डिटर्मिनेशन ऑफ दॅट क्रूड ड्रग. ओके, सो द सॉल्वंट यूज फॉर द एक्स्ट्रॅक्शन इज इन पोझिशन टू डिझॉल्व ॲप्रिसिएबल क्वांटिटी ऑफ सबस्टन्स. ओके, मग कोणतं सॉल्वंट सिलेक्ट केलं जातं तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम क्वांटिटी ड्रगची जी आहे ती डिझॉल्व होते. म्हणजे त्याच्यातलं जे मॅक्झिमम केमिकल कॉन्स्टिट्युएंटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते ज्या सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होणार आहे, ज्या सॉल्वंटमध्ये येणार आहे असं सॉल्वंट जे आहे ते सिलेक्ट केलं जातं फॉर द एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज. ओके, सो फॉलोइंग मेथड्स आर यूज फॉर द फाइंड आउट द एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज ऑफ ड्रग. ओके, सो त्याच्यामुळे इथे डिफरंट मेथड्स दिलेले आहेत. वॉटर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह आहे, इथर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह आहे, अल्कोहोल सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह आहे. सो ऑल दिस यूज्ड फॉर द डिटर्मिनेशन ऑफ एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज फॉर द ड्रग. ओके, सो फर्स्ट बघूया आपण वॉटर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह. Okay, so this method is applied to drugs which contain the water soluble active constituents of crude drug. Okay, मग वॉटर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यू आपण कोणत्या ड्रगच्या काढू शकतो तर असे ड्रग्स की त्याच्यामध्ये जे मेजर ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते वॉटरमध्ये सोल्युबल असणार आहेत. ओके, सो मॅक्झिमम जे काही ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते वॉटरमध्ये सोल्युबल असल्यामुळे आपण वॉटर ॲज अन एक्स्ट्रॅक्टिव्ह सॉल्वंट यूज करू शकतो. ओके, सो डिफरंट ड्रग्स दॅट इन्क्लूड्स द टॅनिन्स कंटेनिंग ड्रग, शुगर कंटेनिंग ड्रग आहेत, प्लांट ॲसिड कंटेनिंग ड्रग आहेत, म्युसिलेज, ग्लायकोसाइड्स कंटेनिंग ड्रग्स आहेत. ओके, सो ऑल दिस ड्रग्स विच हॅविंग अ drug active chemical constituents which is majorly soluble into the water. Okay, so that's why the drugs which contains the tannins, sugars, plant acids or mucilage or glycosides. Okay, so all these drugs which comes under the water soluble extractive. Okay, so water soluble extractive method use केली जाते for the आयडेंटिफिकेशन ऑफ देअर एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज. ओके, फॉर एक्झाम्पल जर इथे आपण बघितलं डिफरंट ड्रग आहेत आणि त्याचे वॉटर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह स्टँडर्ड फार्माकोपियल व्हॅल्यूज इथे मेन्शन केलेल्या आहेत. ओके, सो ड्रग फर्स्ट बघायचं झालं तर ॲलो ड्रग आहे. ओके, त्याचं जर वॉटर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्हची व्हॅल्यू बघितली तर नॉट लेस दॅन 25% W/W. ओके, नेक्स्ट आहे सेन्ना विच शुड नॉट लेस दॅन 30% W/W. जिंजर ड्रग आहे विच शुड नॉट लेस दॅन 10% W/W. ओके, सो दीज आर द स्टँडर्ड फार्माकोपियल वॉटर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज. ओके, सो याच्यामध्ये आपण वॉटर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज त्या ड्रगची काढू शकतो. ओके, सो त्याच्यामध्ये कोणते ड्रग आहेत की ज्याच्यामधले मॅक्झिमम केमिकल कॉन्स्टिट्युएंट वॉटरमध्ये प्रेझेंट सोल्युबल असणार आहेत अशा ड्रगची आपण वॉटर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यू काढू शकतो आणि त्याचं फिजिकल इव्हॅल्युएशन करू शकतो अंडर द एक्स्ट्रॅक्टिव्ह पॅरामीटर. ओके, नेक्स्ट आहे अल्कोहोल सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह. ओके,
So this alcohol is a good solvent for resin and tannins. Okay, so this alcohol is an ideal solvent for the extraction of various chemicals. Okay, so अल्कोहोल जे आहे ते आयडियल सॉल्वंट आहे फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ वेरियस केमिकल्स, ज्याच्यामध्ये टॅनिन्स आहे, रेझिन्स आहे. ओके, अँड देअरफॉर दिस मेथड इज फ्रिक्वेंटली एम्प्लॉयड फॉर द डिटर्मिनेशन ऑफ ॲप्रॉक्सिमेट रेझिन कंटेंट ऑफ ड्रग. ओके, सो त्याच्यामुळे ड्रगचं जे रेझिन कंटेंट आहे, ओके, ते आपण अल्कोहोल सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह या मेथडने त्या ड्रगचं रेझिन कंटेंट आपण डिटरमाइन करू शकतो. ओके, इट इज ऑल्सो अन ऑफिशियल मेथड फॉर असे इन केस ऑफ मीर अँड ॲसाफोटिटा. ओके, सो मीर आणि ॲसाफोटिटा हे दोन ड्रग आहेत, त्याच्यासाठी केमिकल असेच्या आयडेंटिफिकेशनसाठी आपण अल्कोहोल सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह ही मेथड यूज करू शकतो. ओके, जनरली फॉर दिस पर्पज 95% ऑफ इथाइल अल्कोहोल इज यूज्ड फॉर द डिटर्मिनेशन ऑफ अल्कोहोल सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह. ओके, सो इथे जे अल्कोहोल यूज केलं जाणार आहे त्याची स्ट्रेंथ किती आहे, तर 95% ऑफ इथाइल अल्कोहोल. ओके, कोणतं अल्कोहोल यूज केलेलं आहे, तर इथाइल अल्कोहोल यूज केलेलं आहे 95% स्ट्रेंथचं. ओके, फॉर द पर्पज ऑफ अल्कोहोल सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह. ओके, इन सम केसेस डायल्यूट अल्कोहोल मे ऑल्सो बी यूज डिपेंडिंग upon the solubility of that chemical constituents present into that crude drug. ओके, सो काही ड्रगसाठी डायल्यूट अल्कोहोलसुद्धा यूज केला जातं फॉर द एक्स्ट्रॅक्शन पर्पज. ओके, सो डिपेंडिंग अपॉन त्या ड्रगमध्ये कोणतं केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहे आणि त्याची सोल्युबिलिटी किती % अल्कोहोलमध्ये आहे त्याच्यावर डिपेंड आहे की डायल्यूट अल्कोहोल यूज करायचं आहे की 95% कॉन्सन्ट्रेशनचं अल्कोहोल यूज करायचं आहे. ओके, सो लिमिट फॉर अल्कोहोल सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह इज ॲप्लिकेबल टू द फॉलोइंग ड्रग. सो इथे तुम्हाला टेबल दिसतं आहे की ज्याच्यामध्ये डिफरंट ड्रग दिलेले आहे आणि त्याचं अल्कोहोल सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्हचं लिमिट दिलेलं आहे. ओके, सो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ॲसाफोटिटा, देन जिंजर, बेन्झॉइन. ओके, सो ॲसाफोटिटाची व्हॅल्यू इथे दिलेली आहे नॉट लेस दॅन 45% W/W. देन जिंजरसाठी आहे अल्कोहोल सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह नॉट लेस दॅन 4.5% W/W. बेन्झॉइनसाठी आहे, त्याच्यामध्ये दोन टाईपचे बेन्झॉइन आहेत, सियाम आणि सुमात्रा बेन्झॉइन. सो सियाम बेन्झॉइनचं लिमिट आहे नॉट लेस दॅन 90% W/W आणि सुमात्रा बेन्झॉइनचं लिमिट आहे नॉट लेस दॅन 75% W/W. ओके, सो दीज आर द अल्कोहोल सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह. ओके, नेक्स्ट आहे अल्कोहोल इनसोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह. ओके, सो दिस अल्कोहोल इनसोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज विच इज ॲप्लिकेबल टू सम रेझिनस ड्रग. ओके, सो रेझिन कंटेनिंग ड्रग आहे त्याचं आपण अल्कोहोल इनसोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह काढू शकतो. ओके, सो त्याच्यामध्ये रेझिनस जे नेचरचे जे ड्रग आहेत विच इज इनसोल्युबल इन अल्कोहोल. ओके, सो दॅट्स वाय इनसोल्युबल जे काही एक्स्ट्रॅक्टिव्ह कंटेंट आहे ते आपण विथ द हेल्प ऑफ दिस अल्कोहोल इनसोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह मेथडने रेझिनस ड्रगचं काढू शकतो. ओके, सो त्याच्यामध्ये रेझिनस नेचरचे ड्रग इथे दिलेले आहेत, मीर आहे, बेन्झॉइन आहे. त्याच्यासाठी स्टँडर्ड फार्माकोपियल लिमिट इथे मेन्शन केलेलं आहे. फॉर द मीर नॉट मोर दॅन 70% W/W. फॉर बेन्झॉइन नॉट मोर दॅन 25% W/W. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द अल्कोहोल इनसोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह. ओके, नेक्स्ट आहे इथर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह. ओके, सो इथर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह, टू टाइप्स ऑफ इथर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह. सो व्हॅल्यूज डिटरमाइन फॉर द इव्हॅल्युएशन ऑफ क्रूड ड्रग आर वोलाटाईल अँड नॉन वोलाटाईल ether soluble extractive. Okay, so volatile ether soluble extractive and non volatile ether soluble extractive ह्या दोन ether soluble extractive च्या व्हॅल्यू येतात. ओके, सो द volatile ether soluble extractive represents the volatile oil content of the drug. ओके, सो volatile ether soluble extractive जी व्हॅल्यू आहे विच इंडिकेट्स द volatile content of that drug. त्या ड्रगमध्ये किती volatile oil प्रेझेंट आहे ती जी व्हॅल्यू आहे इट इज नथिंग बट द volatile ether soluble extractive value. ओके, while non volatile ether soluble extractive value that represents the resin, fixed oil or coloring matter which is present into the drug. ओके, सो नॉन volatile नेचरचे जे काही प्रेझेंट असणार आहे त्या ड्रगमध्ये त्याच्यामध्ये रेझिन आहे, फिक्स्ड ऑइल आहे, कलरिंग मॅटर आहे. ओके, सो ऑल दीज values comes under the non volatile ether soluble extractive value. Okay, so the limit for this extractive is applicable to the following drugs. So that includes the capsicum which is not more than 12% W/W,
Then nutmeg is there, which is not more than 25% W/W. Then linseed is there, which is not more than 25% W/W. Okay, so this is the ether soluble extractive value for volatile drug. Okay, त्याच्यामध्ये कॅप्सिकम बघितलेला आहे, मेलफर्म आहे, लिनसीड बघितलेला आहे. ओके, सो नेक्स्ट जर आपण बघितलं तर वोलाटाईल ऑइल कंटेंट बघायचं आहे आपल्याला. ओके, सो इथे आपल्याला एक्स्ट्रॅक्टिव्हच्या व्हॅल्यू कंप्लीट झालेले आहे. ओके, एक्स्ट्रॅक्टिव्हमध्ये आपण बघितलेलं आहे की जे डिफरंट एक्स्ट्रॅक्टिव्ह सॉल्वंट आहेत ते यूज करून ड्रगचं इव्हॅल्युएशन, फिजिकल इव्हॅल्युएशन केलं जातं. कारण का एक्स्ट्रॅक्टिव्हमध्ये आपण एक्स्ट्रॅक्शन मेथडमध्ये आपण काय करतो की ड्रगचं जे काही ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे ते ड्रगपासून सेपरेट आउट करतो आणि मग ते जे काही कंटेंट आहे ते कशामध्ये येतं तर एक्स्ट्रॅक्शन सॉल्वंटमध्ये येतं. ओके, सो त्या एक्स्ट्रॅक्शन सॉल्वंटचं इव्हॅल्युएशन करून आपण त्या ड्रगची जी काही एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यू आहे ती कॅल्क्युलेट करू शकतो आणि त्या ड्रगची प्युरिटी, क्वालिटी, त्या ड्रगचं अडल्ट्रेशन आपण इझिली चेकआउट करू शकतो. ओके, सो इथे आपला पॅरामीटर कंप्लीट झालेला आहे एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे वोलाटाईल ऑइल कंटेंट. So several drugs contain volatile oil. For the determination of volatile oil content or percent volatile oil by casual distillation method or toluene distillation method. Okay, so this value is generally used for the identification of drug that containing the volatile oil. Okay, so efficacy of several crude drug is due to their odorous principle. मग वोलाटाईल ऑइल कंटेनिंग ड्रग आहेत त्याची जी काही इफिकेसी आहे, त्याची जी काही पोटेन्सी आहे, ओके, म्हणजे त्यांची जी मेन ॲक्शन आहे, मोड ऑफ ॲक्शन, दिस इज ड्यू टू द वोलाटाईल ऑइल कंटेंट. त्याच्यामध्ये जे काही वोलाटाईल ऑइल कंटेंट आहे म्हणजे त्याचं जे ओडरस प्रिन्सिपल्स आहे त्या वोलाटाईल ऑइलमुळेच त्याला एक स्पेसिफिक ओडर असतो, राईट. सो this is due to that odorous principle, that is volatile oil. Okay, so such crude drugs are standardized on the basis of their volatile oil content value. Okay, so त्याच्यामुळे असे काही क्रूड ड्रग्स आहेत की त्याच्या वोलाटाईल ऑइल कंटेंटच्या व्हॅल्यूवर काय केलं जातं, त्याचं स्टँडर्डायझेशन केलं जातं. ओके, सो फॉर एक्झाम्पल जर वोलाटाईल ऑइल कंटेंट कॅल्क्युलेट केला तर विथ द हेल्प ऑफ दिस कॅज्युअल डिस्टिलेशन मेथड और टोल्यून डिस्टिलेशन मेथड यूज केली जाते. ओके, so here it is mentioned certain example of drug which having their pharmacopoeial standard are also there included into this table. Okay, so त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ड्रग, देन वोलाटाईल ऑइल कंटेंट पर्सेंट W/W विच इज नॉट लेस दॅन. ओके, सो फर्स्ट दिलेला आहे वोलाटाईल ऑइल कंटेनिंग ड्रग, त्याच्यामध्ये फनेल आहे which contains not less than 1.4% W/W. Then cardamom is there which contains not less than 4% W/W, and caraway is there which contains not less than 2.5% W/W of volatile oil content. ओके, सो असं आपण त्या ड्रगचं वोलाटाईल ऑइल कंटेंट काढू शकतो आणि स्टँडर्ड फार्माकोपियल वोलाटाईल ऑइल कंटेंटच्या रिडिंगवरून आपण त्या ड्रगचं आयडेंटिफिकेशन करू शकतो, त्याचं प्युरिफिकेशन करू शकतो. त्याच्यामध्ये जर कोणतं अडल्ट्रेशन झालं असेल तर ते आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. ओके, सो डिफरंट क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स आर ऑल्सो यूज फॉर दिस पर्पज. ओके, सो त्याच्यामध्ये थिन लेअर क्रोमॅटोग्राफी आहे, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी आहे, देन गॅस क्रोमॅटोग्राफी आहे, कॉलम क्रोमॅटोग्राफी आहे, जेल परमिएशन क्रोमॅटोग्राफी आहे, ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफी आहे. ओके, सो दिस ऑल क्रोमॅटोग्राफिक techniques are used for the determination of this volatile oil content. Okay, as well as the techniques like IR, okay, इन्फ्रारेड स्पेक्ट्रोग्राफी आहे, NMR आहे, स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक मेथड्स आहेत, रेडिओ इम्युन असे आहे विच आर यूज्ड फॉर द फ्रिक्वेंटली फॉर द फिजिकल इव्हॅल्युएशन ऑफ क्रूड ड्रग. ओके, सो ही क्रोमॅटोग्राफिक टेक्निकसुद्धा यूज केली जाते फॉर द पर्पज ऑफ फिजिकल इव्हॅल्युएशन ऑफ ड्रग अँड ऑल्सो अदर ज्या डिफरंट टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये IR आहे, NMR आहे, त्याच्यानंतर स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक मेथड्स आहेत, रेडिओ इम्युन असे आहे. ओके, सो ऑल दिस मेथड्स आर यूज फॉर द पर्पज ऑफ फिजिकल इव्हॅल्युएशन ऑफ क्रूड ड्रग. ओके, सो इथे आपलं फिजिकल इव्हॅल्युएशन हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. ओके, सो त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिफरंट फिजिकल स्टँडर्ड बघितलेले आहेत आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲश व्हॅल्यू बघितलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण वोलाटाईल ऑइल कंटेंट बघितलेला आहे. त्याच्यानंतर
एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यू बघितलेली आहे. ओके, सो नंतर आपण फिजिकल इव्हॅल्युएशनमध्ये अजून बघितलेलं आहे की व्हेरियस क्रोमॅटोग्राफिक टेक्निक यूज करून आपण त्या ड्रगचं फिजिकल इव्हॅल्युएशन करू शकतो. त्याच्यामध्ये क्रोमॅटोग्राफी आहे, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी आहे, त्यानंतर गॅस क्रोमॅटोग्राफी आहे, कॉलम क्रोमॅटोग्राफी आहे, जेल परमिएशन क्रोमॅटोग्राफी आहे, ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफी आहे. ओके, सो हे जे डिफरंट क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स आहेत ते यूज करून आपण ड्रगचं फिजिकल इव्हॅल्युएशन करू शकतो. त्याच्यानंतर अदर सम टेक्निक्स आहेत विच इज यूज फॉर दिस फिजिकल इव्हॅल्युएशन पर्पज. त्याच्यामध्ये आपण IR बघितलेलं आहे, NMR आहे, स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक मेथड्स आहे, रेडिओ इम्युन असे आहे. ओके, सो ऑल दिस यूज फॉर द पर्पज ऑफ फिजिकल इव्हॅल्युएशन ऑफ ड्रग. ओके, सो इथे आपला फिजिकल इव्हॅल्युएशन ऑफ ड्रग हा जो चौथा इव्हॅल्युएशनचा टाईप आहे तो कंप्लीट झालेला आहे. ओके, आत्तापर्यंत आपण ऑर्गॅनोलेप्टिक इव्हॅल्युएशन बघितलेलं आहे, मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशन बघितलेलं आहे, फिजिकल इव्हॅल्युएशन बघितलेलं आहे आणि केमिकल इव्हॅल्युएशन एवढा पार्ट कंप्लीट केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला एक नेक्स्ट इथे क्रोमॅटोग्राफी हा जो पार्ट आलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला क्रोमॅटोग्राफी म्हणजे काय हे क्लिअर होण्यासाठी इथे एक इमेज आहे. क्रोमॅटोग्राफीने क्रोमॅटोग्राफिक जे टेक्निक्स आहेत ते कसे काय असतात, कसे यूज केले जातात. सो इथे तुम्हाला इमेज दिसते पहिली की ज्याच्यामध्ये एक बॉक्स आहे, क्रोमॅटोग्राफिक चेंबर आहे की ज्याच्यामध्ये सॉल्वंट आहे, सॉल्वंट फ्रंट आहे म्हणजे पेपर यूज केलेला आहे, त्यानंतर लीड आहे. ओके, सो त्या सॉल्वंटमध्ये काय केलं जातं, जो ड्रग ज्याचं इव्हॅल्युएशन करायचा आहे तो मिक्स केला जातो आणि मग तो त्या सॉल्वंट फेज जी आहे ती काय केली जाते, त्या मोबाईल फेज स्टेशनरी जी फेज आहे, पेपर जो आहे यूज केलेला त्याच्यावर काय होतं, अलॉंग विथ सॉल्वंट त्याच्यामध्ये जे काही केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ड्रगमधले ते मूव्ह होतात. ओके, आणि मग जे डिफरंट स्पॉट मिळतात त्याच्यावरून आपण त्या ड्रगचं आयडेंटिफिकेशन, त्याची प्युरिटी जी आहे ती चेक करू शकतो. ओके, नेक्स्ट आहे फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर. ओके, सो द पार्ट्स ऑफ द फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय, द पार्ट्स ऑफ ऑर्गन और ऑर्गन्स अदर दॅन दोज नेम्ड इन द डेफिनिशन अँड डिस्क्रिप्शन ऑफ द ड्रग. ओके, सो फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय, तर ड्रगच्या डेफिनेशनमध्ये मेन्शन केलेले जे काही पार्ट्स आहेत ते सोडून जे काही अदर पार्ट्स ड्रगमध्ये मिक्स असतात विच इज नोन ॲज फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर. ओके, सो द पार्ट्स ऑफ ऑर्गन और ऑर्गन्स अदर दॅन दोज नेम्ड इन टू द डेफिनेशन अँड डिस्क्रिप्शन ऑफ ड्रग. ओके, ड्रगच्या डिस्क्रिप्शन अँड डेफिनेशनमध्ये मेन्शन केलेले जे काही पार्ट्स आहेत त्याच्यापेक्षा दुसरे जे पार्ट्स जे आहेत की ड्रगमध्ये मिक्स केलेले असतात दॅट इज नोन ॲज फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर. ओके, सो त्याचंसुद्धा लिमिट जे आहे ते फिजिकल मेथड ऑफ इव्हॅल्युएशन अंडरच येतं, ते सुद्धा इव्हॅल्युएशन आहे ते फिजिकल मेथड अंडरच येणार आहे. ओके, आणि त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती सुद्धा इम्पॉर्टंट आहे अंडर द फिजिकल इव्हॅल्युएशन ऑफ ड्रग. ओके, इफ इट एक्सिड्स द लिमिट डिटोरिएशन इन द क्वालिटी ऑफ ड्रग टेक्स प्लेस. ओके, मग जेव्हा फॉरेन ऑर्गॅनिक मॅटरचं जे काही कंटेंट आहे ते फार्माकोपियल स्टँडर्डच्या लिमिटपेक्षा जेव्हा एक्सटेंड होणार आहे. ओके, सो दॅट लीड्स टू द डिटोरिएशन इन टू द क्वालिटी ऑफ ड्रगची क्वालिटी आहे ती डिटोरिएट होणार आहे. ओके, सो द लिमिट फॉर द फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर इज एस्पेशली मेन्शन फॉर द नॅचरल ड्रग ऑफ व्हेजिटेबल ओरिजिन. ओके, मग फार्माकोपियामध्ये हे जे काही फॉरेन ऑर्गॅनिक मॅटरचं लिमिट आहे ते मेन्शन केलेलं असतं. स्पेसिफिकली नॅचरल ओरिजिनचे ड्रग आहेत, व्हेजिटेबल सोर्सपासून ऑप्टेन झालेले ड्रग आहेत त्यांच्यासाठी हा मेन क्रायटेरिया आहे फॉर देअर इव्हॅल्युएशन पर्पज, फिजिकल इव्हॅल्युएशन पर्पज, दॅट इज आयडेंटिफिकेशन ऑफ फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर. ओके, then next and last method of drug evaluation is that biological evaluation of drug. Okay, so biological assay are performed for those drugs which cannot be tested properly in laboratories. Okay, म्हणजे असे ड्रग्स की जे लॅबोरेटरीमध्ये त्याची टेस्टिंग होऊ शकत नाही आहे, इव्हॅल्युएशन होऊ शकत नाही, असे ड्रग्स जे आहेत ते बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन मेथड अंडर टेस्ट केले जातात. ओके, सो वेन द एस्टिमेशन potency of crude drug or its preparation is done by means of its effect on living organism that include the bacterial, fungal growth or animal tissue or entire animal, it is known as bioassay. Okay, मग biological evaluation म्हणजे काय, generally this evaluation is performed
on cells, bacteria, fungi and animals. ओके, सो सेल्स, बॅक्टेरिया, फंगाय आणि ॲनिमल्स जे आहेत ह्याचा यूज करून बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन केलं जातं. ओके, सो दिस मेथड इज यूज फॉर द अँटीबायोटिक्स, विटॅमिन्स, हार्मोन्स, कार्डियक ग्लायकोसाइड्स. ओके, सो ह्या नेचरचे जे ड्रग्ज आहेत विच इज स्टडीड और विच इज इव्हॅल्युएटेड अंडर द बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन मेथड. ओके, so bioassay, it is an method used for the evaluation of that drug under the biological evaluation. Okay, so bioassay, it is nothing but the measurement of sample drug which produce the same biological effect as that of standard preparation, and such activity is represented in international unit. Okay, so bioassay म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं तर ड्रगची जी पोटेन्सी आहे म्हणजे ड्रगची जी काही ॲक्शनची जी कॅपॅसिटी आहे, सो पोटेन्सी ऑफ क्रूड ड्रग और इट्स प्रिपरेशन इज डन बाय मीन्स ऑफ इट्स इफेक्ट ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, मग त्या ड्रगची जी काही ॲक्शन आहे, ड्रगची जी पोटेन्सी आहे ती लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर टेस्ट केली जाते. ओके, म्हणजे तो ड्रग जो आहे तो लिव्हिंग ऑर्गॅनिझमला ॲडमिनिस्ट्रेट केला जातो. ओके, आणि मग त्या ड्रगचा जो काही स्टडी केला जातो दॅट कम्स अंडर द बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन. ओके, मग त्या सेपरेट टिश्यूवर केला जातो, सेपरेट सेलवर केला जातो किंवा त्या पूर्ण ऑर्गॅनिझमवर त्या ड्रगचा स्टडी केला जातो. अँड दॅट स्टडी ऑफ ड्रग ऑन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम और लिव्हिंग ॲनिमल इज नोन ॲज बायोअसे. ओके, so this method is generally called for when the standardization is not adequately done by the chemical or physical means. ओके, म्हणजे एखाद्या ड्रगचा स्टडी जर आपण केमिकली किंवा फिजिकली करू शकत नसू तेव्हा मग बायोअसे ह्या मेथडने त्या ड्रगचं इव्हॅल्युएशन केलं जातं. ओके, सो इन अदर वर्ड्स बायोअसे इज द मेजर ऑफ सॅम्पल being tested capable of producing the biological effect as that of the standard preparation. ओके, म्हणजे काय केलं जातं आता फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर एखादा ड्रग जो आहे तो त्याचा स्पेसिफिक यूज असणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं लॅक्झेटिव्ह कॅटेगरीचा ड्रग असेल. ओके, सो लॅक्झेटिव्ह कॅटेगरीचा ड्रग काय करणार आहे जेव्हा आपण ॲडमिनिस्ट्रेट करणार आहोत तेव्हा तो काय करणार आहे आपलं बॉवेल एम्प्टिंगचं काम करणार आहे. आपल्या इंटेस्टाईनचं जे काही कंटेंट आहे ते आपल्या बॉडीच्या बाहेर टाकायचं काम लॅक्झेटिव्ह कॅटेगरीचा ड्रग करतो. राईट, मग हा ड्रग जो काय केला जातो की एखाद्या पर्टिक्युलर ॲनिमलवर टेस्ट केला जातो. ओके, म्हणजे तो त्याची प्रॉपर ॲक्शन त्या डोसला दाखवतो की नाही हे टेस्ट केलं जातं एखाद्या ॲनिमलवर. ओके, किंवा मग त्या ॲनिमलपासून टिश्यू सेपरेट आउट केला जातो आणि लॅबोरेटरीमध्ये त्या टिश्यूवर तो लॅक्झेटिव्ह कॅटेगरीचा ड्रग आहे तो टेस्ट केला जातो. ओके, म्हणजे काय केलं जातं त्या लॅक्झेटिव्ह कॅटेगरीचा ड्रगचा सर्टन डोस जो आहे तो त्या टिश्यूला दिला जातो. ओके, आणि मग त्या टिश्यूची जी ॲक्टिव्हिटी आहे ती टेस्ट केली जाते. ओके, म्हणजे लॅबोरेटरीमध्ये डिफरंट ॲनिमल यूज केले जातात किंवा त्या ॲनिमलपासून आयसोलेट केलेले टिश्यू प्रिपरेशन जे आहेत ते यूज केले जातात फॉर द टेस्टिंग ऑफ दॅट ॲक्शन ऑफ ड्रग. ओके, तर त्या ड्रगची पोटेन्सी चेक केली जाते आणि ह्या स्टडीला बायोअसे असं म्हटलं जातं. ओके, अँड दिस बायोअसे डन अंडर द बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन. ओके, आणि त्या ड्रगची जी काही ॲक्टिव्हिटी टेस्ट केली जाते म्हणजे त्या ड्रगची पोटेन्सी टेस्ट केली जाते विच इज मेजर अंडर द इंटरनॅशनल युनिट ॲक्टिव्हिटी. ओके, IU या युनिट अंडर त्या ड्रगची जी ॲक्टिव्हिटी आहे बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी ती मेजर केली जाते. ओके, अँड दिस रिप्रेझेंटेड अंडर द युनिट नोन ॲज इंटरनॅशनल युनिट्स दॅट इज IU. ओके, so specific biological activity contain the each IU of few drugs that mentioned below that includes the digitalis drug. Okay, for example इथे तुम्हाला दिसते digitalis drug. One international unit is contained in 76 mg of standard preparation. ओके, म्हणजे जर digitalis हा ड्रग आपण घेतला आणि त्याचं जर 76 mg एवढं स्टँडर्ड प्रिपरेशन घेतलं तर तो एक इंटरनॅशनल युनिट एवढी ॲक्टिव्हिटी बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी शो करणार आहे. ओके, अनदर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर व्हिटॅमिन ए आहे. So one international unit is contained in 0.344 microgram of standard preparation. Okay, so 0.344 मिलीग्रॅम. ओके, 0.344 मिलीग्रॅम एवढं स्टँडर्ड प्रिपरेशन जर आपण व्हिटॅमिन एचं घेतलं तर तो वन इंटरनॅशनल युनिट एवढी ॲक्टिव्हिटी शो करणार आहे. ओके, सो असे डिफरंट ड्रग जे आहेत ते आपण बायोलॉजिकल असेने इव्हॅल्युएट करू शकतो. ओके,
सो दिस बायोलॉजिकल असे मेथड्स जनरली 3 टाईपचे बायोलॉजिकल असे केले जातात. टॉक्सिक, सिम्प्टोमॅटिक अँड टिश्यू मेथड इज यूज्ड फॉर द पर्पज ऑफ बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन. ओके, सो 3 टाईपचे बायोलॉजिकल असे आहेत. सो यू हॅव टू राईट डाऊन इन टू युअर नोटबुक. सो 3 मेथड्स ऑफ बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन दॅट इन्क्लूड टॉक्सिक मेथड ऑफ बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन, सेकंड आहे सिम्प्टोमॅटिक मेथड ऑफ बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन आणि थर्ड आहे टिश्यू मेथड ऑफ biological evaluation. Okay, so in toxic and symptomatic techniques the animals which are used आणि टिश्यू मेथडमध्ये काय केलं जातं, द इफेक्ट ऑफ ड्रग इज ऑब्झर्वड ऑन द आयसोलेटेड ऑर्गन ऑर टिश्यूज. ओके, सो टॉक्सिक आणि सिम्प्टोमॅटिक मेथड आहे बायोअसेची, ज्याच्यामध्ये होल ॲनिमल जो आहे तो यूज केला जातो. ओके, आणि टिश्यू मेथडमध्ये काय केलं जातं, एखादा पर्टिक्युलर ऑर्गन और टिश्यूज जो आहे तो ॲनिमलचा आयसोलेट केला जातो आणि तो यूज केला जातो. ओके, सो अमंग द ड्रग्स दॅट आर सब्जेक्टेड टू बायोअसे दॅट इन्क्लूड्स द कार्डियक ग्लायकोसाइड्स, विटॅमिन्स, हार्मोन्स, सॅपोनिन, then anthraquinone glycosides, antibiotics. Okay, so all these drugs which comes under this biological assay method of evaluations. Okay, सो इथे आपला लास्ट जी मेथड आहे ती संपलेली आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण फिजिकल इव्हॅल्युएशन कंप्लीट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन हा पार्ट कंप्लीट केलेला आहे. ओके, बायोलॉजिकल इव्हॅल्युएशनमध्ये आपण बघितलेलं आहे की बायो असे केले जातात. ओके, बायो असे म्हणजे काय, तर तो जो काही ड्रग आहे त्याचा जो इफेक्ट आहे, त्याची जी काही ॲक्शन आहे ती डायरेक्ट ॲनिमलवर टेस्ट केली जाते. ओके, आयदर पूर्ण ॲनिमलवर टेस्ट केली जाते किंवा मग त्या ॲनिमलपासून त्याचा जो काही पार्ट आहे तो आयसोलेट केला जातो, म्हणजे सेपरेट आऊट केला जातो, किंवा टिश्यू जो आहे तो सेपरेट आऊट केला जातो आणि त्याच्यावर मग ड्रग ॲक्शनचा स्टडी केला जातो. ओके, नेक्स्ट इयरमध्ये आपल्याला फार्माकोलॉजी हा सब्जेक्ट आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण हे जे काही बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन आहे बायो असे आहे ते आपण नेक्स्ट इयरमध्ये बघणार आहोत. म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल जो ड्रग आहे त्याचा इफेक्ट ॲनिमलवर कसा होतो त्याचा स्टडी आपल्याला फार्माकोलॉजीमध्ये करायचा आहे. ओके, म्हणजे कोणताही ड्रग जो आहे तो आज आपण ड्रग म्हणून यूज करतो. ओके, सो तो डायरेक्ट आपल्याला ड्रग म्हणून दिला जात नाही, तर काय केलं जातं, त्या ड्रगला फर्स्ट ॲनिमलवर टेस्ट केलं जातं. ओके, आणि नंतर मग तो आपण ड्रग म्हणून ह्युमन बिईंगसाठी यूज केला जातो. ओके, आणि त्या ड्रगचा जो ॲनिमलवर स्टडी केला जातो, सो दॅट स्टडी कम्स अंडर द बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन ऑफ ड्रग. ओके, सो त्या बायोलॉजिकल इव्हॅल्युएशनचे जे काही डिफरंट रिडिंग आपल्याला मिळणार आहेत इन इंटरनॅशनल युनिट, ह्या युनिट अंडर मिळतात. ओके, त्याच्यावरून आपण त्या ड्रगची प्युरिटी, क्वालिटी, त्याचं अडल्ट्रेशन आपण आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो इथे आपला हा चॅप्टर जो आहे 7वा चॅप्टर तो संपलेला आहे. त्याच्यामध्ये आपण अडल्ट्रेशन बघितलेलं आहे, ड्रग अडल्ट्रेशन, वेरियस मेथड ऑफ अडल्ट्रेशन आणि ड्रग इव्हॅल्युएशन, वेरियस मेथड ऑफ इव्हॅल्युएशन, ड्रग इव्हॅल्युएशन अँड डिफरंट फार्माकोपियल स्टँडर्ड आपण इथे बघितलेला आहे. ओके, सो इथे आपला हा जो चॅप्टर आहे तो संपलेला आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ह्या चॅप्टरमध्ये मी प्रत्येक लेक्चर वाईज तुम्हाला इम्पॉर्टंट पार्ट सांगितलेला आहे. ओके, आजच्या लेक्चरमध्ये जो आपण कंटेंट घेतलेला आहे त्याच्यामध्ये ॲश व्हॅल्यूवर एक्झाममध्ये नोट विचारली गेलेली आहे, एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूजवर एक्झाममध्ये नोट विचारली गेलेली आहे. ओके, त्यानंतर फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर जो बघितलेला आहे त्याच्यावर एक्झाममध्ये नोट विचारली गेलेली आहे. ओके, त्याच्यानंतर बायोलॉजिकल असेवर सुद्धा सेपरेट नोट एक्झाममध्ये विचारली गेलेली आहे. ओके, सो हा जो इव्हॅल्युएशनचा जो पार्ट आहे विच इज मोर इम्पॉर्टंट, प्रत्येक पॉईंटवर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, त्याच्यामुळे आपण फिक्स असं सांगू शकत नाही की कोणत्या पार्ट इम्पॉर्टंट आहे, कारण का सगळ्या पॉईंटवर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, सो इट इज ॲन व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की ड्रग अडल्ट्रेशन ह्याच्यावर हमखास क्वेश्चन असतो आणि ड्रग इव्हॅल्युएशन ह्याच्यावर सुद्धा हमखास क्वेश्चन असतो. ओके, सो त्याच्यामुळे हा जो चॅप्टर आहे 7वा चॅप्टर तो फार इम्पॉर्टंट आहे. ओके, सो ह्यामधला जर कोणता पॉईंट तुम्हाला समजला नसेल, कोणती कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर झाली नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके, नक्कीच अजून इझी वेने मी तुम्हाला तो एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. ओके, सो इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे आणि हे लेक्चरसुद्धा मी इथे संपवत आहे. ओके, सो तुम्हाला जर कोणत्या शंका असतील तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारा. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.